तर मी बिझी होते. तर काय होतं, बऱ्याच वेळा आपली जी काही लाईफस्टाईल आहे किंवा आपलं जे काही व्यवसाय आहे त्याच्यानुसार आपण काम करत असतो. आणि त्या कामामध्ये एवढं बिझी होऊन जातो की स्वतःच्या आरोग्याकडं, स्वतःच्या खाण्यापिण्याकडं किंवा स्वतःच्या लाईफस्टाईलकडे पाहायला सुद्धा वेळ नसतो. म्हणजे इतकं आपण बिझी होऊन जातो. आणि अशीच लाईफस्टाईल आमची होती. कारण आमचं थोडंसं वरती राहायला, खाली हॉस्पिटल असल्यामुळं ती म्हणजे त्या शेड्यूलला आम्ही बदलू शकत नव्हतो. पेशंट आलं, रात्रीचं बेल केली, उठणं, सगळं सगळं आपल्या लाईफस्टाईलनुसार चालत नव्हतं. ते पेशंट आलं की त्या टायमाला उठणं, त्या टायमाला झोपणं, जेवणही त्यांच्या टायमिंगनुसारच करायचं कधी पण. मग हे सगळं जर आपण लाईफ जगत असेल तर 100% हेल्थला चॅलेंज यायला सुरुवात होती. छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात, फार मोठे नाही. सुरुवात छोट्या छोट्या याच्यातून नंतर ते मोठ्या प्रॉब्लेमकडे आपल्याला नेतं. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं तर आपली लाईफस्टाईल, आपली जी जीवनशैली आहे ती त्यातल्या त्यात आपल्या कामानुसार थोडंसं आपल्याला टाइम काढून त्याच्यासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. जसं मी स्वतः सुरुवातीला मला खूप हॅबिट काय लागलं होतं की चहा पिणं. कारण वेळी अवेळी उठणं, झोपणं, मग त्याच्यात चहा पिलं की थोडंसं एनर्जेटिक वाटायचं आणि त्याचा त्याचा बाबा छान वाटतंय म्हणून ते घेतलं जायचं. आणि त्याचं एक व्यसन लागून जातं नंतर, त्याच्याशिवाय जमत. आणि मग त्याच्यामुळं जे प्रॉब्लेम आले, म्हणजे सुरुवातीला मला ऍसिडिटी होणं, हेडेक होणं, कॉन्स्टिपेशन होणं, ह्या प्रॉब्लेम्सनी सुरू झालं. पण सुरू झालं त्याच्यात मी मेडिसिन, ॲलोपॅथीचे मेडिसिन घेत होते. पण मला लक्षात येत होतं की याच्यातनं 100% आपण कोण बाहेर येणार नाही. फक्त तात्पुरतं रिलीफ मिळणार, पण पूर्णपणे बाहेर नाही येऊ शकत त्याच्यात. त्याच्यासाठी मी म्हणजे काही गोष्टी करल करल, हे घेईल ते घेईल, पण होत नव्हतं. पण मला जेव्हा माझा मुलगा लॉन टेनिस खेळतो आणि तिथं मॅडम स्वाती मॅडम बरोबर माझी ओळख झाली आणि त्यांनी मला फक्त मला ज्याचं हॅबिट होतं चहाचं तो फक्त रिप्लेस करायला सांगितलं. आणि ती गोष्ट सुरुवातीला खूप अवघड होती, कारण मी दुधाचा चहा पित होते आणि त्याच्यातनं मला काळा पिणं म्हणजे त्यांनी जो सांगितला गुळातून घ्या, मग काळा चहा घ्या, तर ही गोष्ट ऍक्सेप्ट करणं अवघड होतं. पण नंतर माझ्या त्रासाकडे पाहून मी ते सुरू केला आणि त्याचा बेनिफिट मला झाला. त्याचा बेनिफिट झाल्यानंतर मी थोडस घरातल्या लोकांसाठी की बाबा त्यांनी पण बदलावं, त्यांनी पण काही गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या. आणि हे करता करता मग मी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर माझा विश्वास बसला की मी स्वतः हे सगळं डोळ्यांनी पाहिलं की बाबा ज्याचं जिथं याचं कल्टिवेशन होतं, प्रोडक्शन होतं, किंवा आपण आपल्या घरातल्या छोट्यात छोट्या बाळालाही हे देऊ शकतं, हे जेव्हा मला जेव्हा त्याच्यावर विश्वास, परिपूर्ण विश्वास बसला, तेव्हा मात्र मी 100% विश्वास ठेवून ही गोष्ट प्रत्येकाला सांगायला स्टार्ट केली. आणि त्याचा बेनिफिट आज भरपूर जणांना होतोय, भरपूर जणांच्या फॅमिलीमध्ये चांगलं आरोग्य आलेलं आहे. आणि हे जे मिळालं, ती जी कंपनी आहे ऍक्च्युली DXN, आपल्याला थोडस कंपनी हे ते म्हटलं की लोकांमध्ये अविश्वास तयार होत असतो. पण हे जर यूज केलं ना, हे जर पाहिलं, एकदा वापरून पाहिलं, तर 100% त्याच्यावर लोकांना विश्वास बसतो आणि भरपूर यूज आपल्याकडे भरपूर लोक वापरतात आहे. आणि त्या लोकांचा म्हणजे DXN म्हटलं की त्याच्या प्रोडक्टवर 100% फेत आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही जी कंपनी आहे ही पूर्ण नॅचरल आहे. तुम्ही जर याचा लोगो जरी पाहिला ना, तर पूर्ण नॅचरल थीम आहे याची बघा. म्हणजे कलर पण देताना त्यांनी रेड, ग्रीन आणि ब्ल्यू, की जो नॅचरल पद्धतीने, म्हणजे एक मी म्हणेल एक रायझिंग सन ग्रीन, म्हणजे तुमची जसं आपण ग्रीनरी हिरवं पाहिलं की खूप फ्रेश वाटतं तसं. आणि ब्ल्यू कलरचं एक ग्रोथ टाईप. म्हणजे हे सगळे जे काय आहे हे पूर्ण नॅचरल आहे. आणि या कंपनीचे जे फाउंडर आहेत ते डॉक्टर लिम सिओजी,
दातो डॉक्टर लिम सिओजिन, त्यांना ही दातूक ही पण त्यांना एक पदवी दिली गेली आहे. जसं आपल्याकडं पद्मश्री किंवा असे जे पुरस्कार दिले जातात की एकदम म्हणजे जे कोणी त्या पद्धतीचं काम करत नाही, ह्या पद्धतीचं काम त्यांनी याच्यामध्ये खूप म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य पोहोचवलंय की ज्याच्यात त्यांना ही पदवी दिली गेली. त्याचबरोबर त्यांनी स्वतः म्हणजे हे IIT आहेत पण त्यांनी बघा त्यांचं एक ब्रेन पण एक हे आहे की बाबा संशोधन पद्धतीचं की ज्याच्यात त्यांना खूप आवड होती आयुर्वेदामध्ये आणि त्यांनी डॉक्टरेट ऑफ सायन्स भारत सरकारनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. परत त्यांनी PhD केली फिलो म्हणजे होलिस्टिक मेडिसिनवर. त्याचबरोबर त्यांनी त्यांना मदर टेरेसा सारखा अवॉर्ड पण मिळाला. म्हणजे त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सर्टिफिकेट मिळाले की ज्याच्यामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा मेडिसिनला पण मिळत नाही ह्या गोष्टींना सर्टिफाईड आहेत कंपनी आपली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांनी इंडियामध्ये 206 कंट्रीमध्ये तर आहेच आहे, पण जेव्हा त्यांनी 2000 साली इंडियामध्ये आणण्यासाठी हे केलं, ट्राय केलं, तेव्हा त्यांनी डॉक्टर रत्ना वसुपाल ज्या MBBS म्हणजे त्यांची सुद्धा डिग्री पाहिली तर आज खूप मोठी आहे, पण त्यांनी याच्यामध्ये एंट्री केली म्हणजे त्यांनी असंच नाही केलं की जे म्हणजे त्यांनी याचं विजन पाहिलं की आज लोकांना जी गरज आहे भविष्यात ते आले तेव्हा तर मी म्हणेल इम्युनिटीवर एवढी गरज नव्हती, पण भविष्यात ही गरज 100% निर्माण होऊ शकते हे त्यांनी ओळखलं होतं. आणि त्यांनी मग याच्यामध्ये म्हणजे इंडियामध्ये हा बिझनेस आणला डॉक्टर रत्ना वसुपाल. त्याच्यानंतर म्हणजे ह्या लोकांनाही त्याची गरज वाटते. बऱ्याच वेळा बघा आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलं तर त्यांना त्याचं महत्व कळत नाही. पण यांचं विजन आहे, यांचं स्वतःचे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत. म्हणजे डॉक्टर रत्ना वसुपाल यांचं चेन्नईला 40 बेडचं हॉस्पिटल होतं. त्याचबरोबर हे पण कोशी जे सर्जन आहेत म्हणजे कॉस्मॅटिक सर्जन आहेत. पुन्हा हे डॉक्टर RS रंजन की जे कार्डिओलॉजिस्ट आहे अपोलो हॉस्पिटलला ते स्वतः कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम पाहतात ते. आणि हे जर डॉक्टर लोक सुचवतात आहे तर त्याच्यामध्ये 100% काही ना काही गोष्ट आहे की ज्याचा त्यांनी एवढा डीप पद्धतीने अभ्यास करून हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि आपले आपले काही प्रोडक्ट म्हणजे आपली जी स्पिरुलिना आहे ती बघा इथं 40 डॉक्टरांनी त्याच्यावर रिसर्च केले अण्णामलाई युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे असंच मार्केटमध्ये नाही आलेलं. कारण आपण बऱ्याच वेळा भरपूर प्रोडक्ट मार्केटमध्ये असतात तर थोडं विश्वास ठेवणं अवघड जातं. पण याचा जर योग्य पद्धतीने स्टडी केला तर 100% याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. जसं मी स्वतः याचं डोळ्यांनी पाहिलं, स्टडी केला आणि त्याच्यानंतर मग हे लोकांपर्यंत पोहोचलं. म्हणजे मी म्हणेल एकदम लहान बाळाला दिलं तरी खूप सेफ आहे हे मला लक्षात आलं. त्याचबरोबर आपण जे काही याच्याविषयी बोलतो ते आपण बऱ्याचशा कंट्रीचे वेगवेगळे राजकुमार म्हणा त्या ठिकाणचे चांगले चांगले लोक की जे आपले प्रोडक्ट यूज करतात ते. आणि हे जे आहे याचं कारण स्वतःच त्यांचं कल्टिवेशन आहे, कारण कल्टिवेशन असणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने ते उगवणं आणि मग त्याचं प्रोडक्शन योग्य पद्धतीने करणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळं. आणि यांचा स्वतःचा मोठा गॅनोडर्मा फार्म आहे म्हणजे जगात. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आणि मेन त्यांचं विजन काय होतं डॉक्टर लिम यांचं की प्रत्येक घरात हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस असावं. आता हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस असायला पाहिजे तर परंतु आताची परिस्थिती जर पाहिली ना आपण तर मेन तर शरीराचा विचार केला तर शरीर हे काय झालेलं आहे सेलनी बनलेलं आहे, पेशींनी बनलेलं आहे. अर्बो खरबो पेशी म्हणजे तुम्ही एक आईची पेशी एक बाबांची पेशी असे दोन पेशी एकत्र येतात आणि त्याच्यापासून असंख्य सेल तयार होतात.
आणि त्याच्यातनं म्हणजे टिश्यू तयार होऊन त्याच्यानंतर एक आतली सिस्टीम तयार होती. आणि हे सगळं म्हणजे एक शरीराचा विचार केला तर प्रत्येक शरीर आणि त्यातली जी सिस्टीम आहे ती प्रत्येक सिस्टीम सेलनी बनलेली. त्याच्यामुळे सेल जर तुमची निरोगी असेल तर तुम्ही 100% निरोगी असणार आहे. आणि जर सेल खराब आहे तर तुम्ही आजारीच असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल डेड असेल तर तुम्ही तुमचाही एंडच असतो त्याच्यामध्ये. तर ही जर सेल आपल्याला चांगली ठेवायची बाबा, हिला सेलला आजारी पडून द्यायचं नाही, आपल्या शरीरात कोणताही आजार एंटर नको करायला, याच्यासाठी सगळ्यात पहिलं तर आपल्याला वातावरण चांगलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये जर आपण विचार केला ना, पूर्वी खूप लोक बघा, पूर्वीची लोक 100 गाठत होती कारण त्यांना जे काही वातावरण म्हणा, जे काही खाणं म्हणा, त्यांची जी लाईफस्टाईल होती त्याच्यामध्ये सगळं चांगल्या पद्धतीने नॅचरली अवेलेबल होतं. पण आता जर विचार केला ना तुम्ही, म्हणजे खेडेगावात जरी गेलं किंवा तुम्ही शहरात तर खूपच प्रॉब्लेम आहे. पण आज खेड्यांमध्येही गेलं तर खूप शहरीकरण होत चाललेलं आहे. तिथेही तुम्ही पाहणार तर भरपूर वाहने, भरपूर घरं, भरपूर म्हणजे सगळ्या सुखसुविधा तिकडंही अवेलेबल होत चालल्या. त्याच्यामुळं सगळीकडं हवेमध्ये प्रदूषण आहेच ते. त्याचबरोबर अन्नधान्य उगवण्याची जी सिस्टीम आहे, आपल्यापेक्षा खेडेगावची लोक चांगल्या पद्धतीने सांगू शकतात कारण कमी वेळेत जास्त शेतातून जे काही पीक उत्पादन काढायचं ते कमी वेळेत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजकाल भरपूर रासायनिक खतं वापरली जातात ते. आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर 100% होतोय. म्हणजे मी सांगेल की प्रत्येकाच्या शरीरात भरपूर प्रमाणात आहारातून रासायनिक म्हणजे हे जातात ते. आणि त्याचबरोबर जे काही आपली जी जेवणाची जी सिस्टीम आहे ती सगळ्यात विरुद्ध पद, म्हणजे सकाळी जर तुम्ही भरपूर आपली पचनाची क्रिया सकाळची खूप ताकदवान असते. म्हणजे खाल्लं तर कोणतीही गोष्ट आपण पचवू शकतो कारण आपल्याला दिवसभर त्या एनर्जीचा, त्या कॅलरीजचा यूज होणार असतो, वापर होणार असतो. पण आपली ती पद्धत एकदम उलटी असते कारण आपण खातो रात्रीच्या वेळेस भरपूर, पण सकाळी भरपूर जेवण करायला पाहिजे, दुपारच्या वेळेस थोडं आणि त्याच्यानंतर रात्री खूप हलक्या प्रमाणात. मी म्हणेल नाही खाल्लं तरी चालेल. पण आपली ही सिस्टीम सगळी उलट पद्धतीने चालू आहे. आणि त्याच्यामुळं आजकाल शरीरामध्ये सगळं टॉक्सिन चाललंय. आणि टॉक्सिनमुळं सगळ्या शरीराची सिस्टीम म्हणजे वेगवेगळे लाईफस्टाईल डिसीज आपल्याला येतात, वेगवेगळे आजार आपल्या शरीरात एंटर करतात. आणि आपण म्हणजे आपल्याला जी काही एनर्जी पाहिजे, जो उत्साह पाहिजे, तो आजकाल कुणामध्येही दिसत नाही. म्हणजे तुम्ही छोटी छोटी मुलं पाहिली ना तरी अशी कंटाळलेली, थकलेली, शाळेतून आले की बॅग फेकून देतात. मग म्हणजे एक तर ते टीव्ही पुढे बसणार, नाही तर मोबाईल घेऊन बसणार. म्हणजे अशी प्रत्येकाची एनर्जी लो डाऊन होत चाललेली आहे. त्याचबरोबर म्हणजे आपल्याला हे जर शरीर चांगलं ठेवायचे तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला चांगलं ऑक्सिजन पाहिजे, चांगलं न्यूट्रिशन पाहिजे. आणि आपली जी म्हणजे डिटॉक्स म्हणजे जी शरीराची सिस्टीम आहे बाहेर टाकण्याची, म्हणजे तुमचं घामावाटे म्हणा, लघवी वाटे म्हणा, टॉयलेट वाटे, ही सिस्टीम पण एवढी कमकुवत होत चालली की लोकांना आजकाल छोट्या छोट्या मुलांमध्ये पण तुम्हाला ऍसिडिटी होतीये, कॉन्स्टिपेशन राहतं, रोजच्या रोज पोट साफ होत नाही, हे प्रॉब्लेम पाहायला मिळतात. आणि झालेल्या बाळापासून प्रत्येकाला औषधं लागतात. त्याच्यामुळं आपल्याला याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय मार्ग आहे? तर एक मार्ग आहे, कारण आपण ही जी लाईफस्टाईल आहे याच्यामध्ये तर बदल करू शकत नाही. सगळ्यात पहिलं तर आपल्याला त्यातल्या त्यात चांगली लाईफस्टाईल जगायची. आता त्यातल्या त्यात चांगली म्हणजे काय? तर आपल्याला रोजच्या रोज मी म्हणेल मिनिमम रोज एक अर्धा एक तास व्यायाम करणं गरजेचं आहे. थोडंसं मेडिटेशन करणं गरजेचं आहे की ज्याच्यासाठी आपल्याकडं आता मॅडमनी सकाळी 5:30 वाजता आहे ना, म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना बाहेर जाण्यासाठी वेळ नाही. बाहेर जाऊन कुठं वॉकिंग करणं किंवा रनिंग करून येणं, एक्सरसाइज करणं, जिमला जाणं, योगा सेंटरला जाणं,
हे प्रत्येकाला अफोर्ड होतच असं नाही किंवा तो वेळ मिळतोच असं नाही. कारण प्रत्येकाच्या मागे गडबड असते. पण तुम्हाला घरी बसल्या बसल्या ही संधी अम, आता 1 तारखेपासून मॅडमनी ते स्टार्ट केलंय. त्याच्यामुळे मी म्हणते भरपूर लोकांना याच्याशी कनेक्ट करा. इथं कुठेही आपल्याला त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही इथं छोटं छोटं मेडिटेशन शिकवलं जाते. थोडंसं एक्सरसाइज करून घेतलं जाते की ज्याच्यातनं आपल्याला चांगलं आरोग्य मिळण्यासाठी फायदा होणार आहे आणि आपले विचार चांगले होणार आहे. की बऱ्याच वेळा मानसिक ताणतणाव आजकाल सगळ्यांना खूप राहतो आणि सकाळी लवकर उठण्याची एक हॅबिट पण प्रत्येकाला लागते. त्याच्यामुळे हे प्रत्येकाने सुचवा. त्याचबरोबर आपल्याला पोषण आहार घेणं पण गरजेचं आहे. म्हणजे घरामध्ये मिनिमम फास्ट फूड अवॉइड करणं, हॉटेलिंग अवॉइड करणं आणि त्यातल्या त्यात जे मिळेल. आता आपण म्हटलं खूप छान मिळायला पाहिजे तरी ते नाही मिळत आहे मार्केटमध्ये. आपण स्वतःची शेती स्वतः नाही करणार आहे. त्याच्यामुळे जे मिळतंय त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टी घेऊन थोडंसं पोषण पद्धतीने ते आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि आपले म्हणजे थोडंसं मेडिटेशन तर पाहिजेच पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबरोबर आपल्याला हे इकडं जे काही कमी पडणार आहे तर त्याच्यासाठी सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला पूरक आहार घेणं गरजेचं आहे. पूरक आहार घेतला तर काय फायदे होणार आहेत? भरपूर प्रकारचे फायदे आपल्याला होणार आहेत. त्याच्यामध्ये आज जर विचार केला, पूरक आहार आता आपल्याकडे म्हणजे जे काय आता शरीरात चाललंय त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे काही नाही. पण मी म्हणेल डॉक्टर लीम यांनी ज्या गॅनोडर्मावर संशोधन केले त्याच्यामध्ये त्यांनी असे काही 6 गॅनोडर्मा कल्टिवेट करून त्याचा एक गॅनोडर्मा त्यांनी तयार केला की ज्याच्यात आपल्याला 400 प्रकारचे औषधी गुणधर्म नॅचरली अवेलेबल आहेत आणि ते आपल्या बॉडीला आपल्या शरीरात गेल्यानंतर बऱ्याचशा प्रकारचे फायदे आपल्याला देणार आहेत. की जसं आपण समजा नाही सर आहारामधून म्हणजे पूरक आहार घेताना आपल्याला फायदे काय होणार आहे तर आपल्याला ते संपूर्ण शरीरासाठी त्याचा बेनिफिट होणार आहे. जसं आपण जर एखादं ड्रग घेतलं एखादं मेडिसिन घेतलं तर ते ठराविक आजारांसाठी आणि ते तात्पुरत्या स्वरूपात घेतलं जातं. तो आजार क्युअर होत तोपर्यंत घेतलं जातं किंवा एखादा लाईफस्टाईल डिसीज असेल तर तुम्हाला ते लॉंग टर्म मरत तोपर्यंत ते घ्यायचं असं डॉक्टर सुचवतात. पण मी माझ्या दृष्टीने जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलली काही चेंजेस आपल्या बॉडीमध्ये केलं तर कोणताही आजार रिव्हर्स येऊ शकतो. म्हणजे तुम्ही पूर्वी होता जर ठराविक वेळ दिला त्याला आणि काही गोष्टी जर तुमच्या बदलल्या तुमच्या लाईफस्टाईलच्या तर तुम्हाला त्या पद्धतीचे लाईफ मिळू शकतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणं फार गरजेचं आहे. जसं मी 4 गोष्टी सुचवल्या त्याच्यासोबत म्हणजे आताचं जे आहार आहे त्याच्यातनं तेवढ्या पद्धतीने काही मिळत नाही. पण आपल्याला त्याच्याबरोबर पूरक आहार आज मी म्हणेल प्रत्येकाची गरज झालेली आहे. जसं पूर्वी मोबाईल नसायचा म्हणजे लोक पत्र पाठवणं किंवा टेलिग्राम करणं अशा सिस्टीम होत्या. तेव्हा ती गरज होती त्या म्हणजे एवढं आपल्याला आता बघा आता मोबाईल नसला एक कॉल नाही झाला तरी आपल्याला खूप अस्वस्थ होतं. अरे अजून कसे आले नाहीत. म्हणजे आता मी डॉक्टर पुण्याला गेले होते. फोन का उचलत नाही म्हणून पण टेन्शन होतं आपल्याला बघा. म्हणजे पूर्वी 8-8 दिवस आपल्याला त्या माणसाची खुशखबर नाही मिळायची तरी आपण शांतपणे लाईफस्टाईल जगत होतो. पण आत्ताचा जर विचार केला ना एक 11 वाजता येणारी व्यक्ती जर नाही आली तर आपण खूप अस्वस्थ होतो आणि फोन नाही लागला तर अजूनच अस्वस्थ होतो. म्हणून त्याच्यासाठी आता जशी याची गरज वाढली टेक्नॉलॉजी जशी पुढे पुढे जात चालली तसं तसं प्रत्येकाला मोबाईलची म्हणजे साध्या साध्या व्यक्तीला किंवा लहान मुलांनाही आजकाल मोबाईल घरी ठेवून जातात बघा पालक. जर काय अडचण आली तर कॉल करा किंवा काही प्रॉब्लेम आला तर लगेच एकमेकांना समजलं जातं. तसंच आज शरीराचा जर विचार केला ना आपल्या तर आपल्या शरीराला पण काही गोष्टींची गरज निर्माण झालेली आहे. जसं काही म्हणजे आमच्या दृष्टीने डॉक्टर लोकांनी सुद्धा काही की बाबा कालांतराने काही मेडिसिन म्हणजे शरीरावर तुमच्या काम करणार नाही. त्याच्यामध्ये स्पेसिफिक अँटीबायोटिक
काम करणार नाही. म्हणजे एखादा जर आजार आला आणि एखाद्या मेडिसिन, एखाद्या अँटीबायोटिकनी काम केलं नाही, कारण त्याचं रेझिस्टन्स येत जातं बॉडीला, तर तुम्हाला 100% तिथं तो आजारातून बाहेर येण्याचे चान्सेस संपतात. मग त्याच्यामध्ये चान्स कुठे आहे, तर तुमच्या शरीराची जर इम्युनिटी, तुमचं शरीर जर चांगलं ताकदवान असेल, तरच त्याच्यातनं बाहेर येण्याची शक्यता आहे. कारण आता तुम्ही बघाल तर बरेच लोक वेगवेगळ्या आजारात जातात. त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं तर आपल्याला शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो गॅनोडर्मा आहे याचा रोल खूप सुंदर आहे, की ज्याच्यामध्ये शरीराला डेली आयुर्वेदात सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला पंचकर्मा केलं तर शरीराचं शुद्धीकरण होतं आणि शरीराच्या सेल ऍक्टिव्ह होतात, तुम्हाला रिव्हर्स येतात, तुमचं एजिंग प्रोसेस स्लो डाऊन होतं, तुम्ही रिव्हर्स कोणत्याही आजारातून रिव्हर्स येता म्हणजे मागे येऊ शकता. तसंच हा जो गॅनोडर्मा आहे हा तुम्हाला डेली पंचकर्मासारखं काम करणार आहे. त्याचबरोबर शरीरातले काही विषारी घटक जे आपल्या शरीरात रोजच्या रोज चालले ते बाहेर काढण्याचं काम करणारे, रक्ताभिसरण चांगलं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. आजकाल ब्लड सर्क्युलेशनचा खूप प्रॉब्लेम आहे बघा, आपल्याला रोज काही ना काही इकडं दुखतं तिकडं दुखतं, कुणाचं तरी एखादं बोट म्हणा, पायाचा भाग म्हणा किंवा एखादी जखमच बरी होत नाही. म्हणजे त्याला कारण केवळ तुमचं ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण चांगलं नसल्यामुळं तिथला तो पार्ट लवकर रिकवर होत नाही. म्हणून आपल्याला शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. ऑक्सिजन पुरवठा असणं खूप गरजेचं आहे, की ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या शरीराची इम्युनिटी चांगलं असणं गरजेचं आहे. आणि याचे बेनिफिट सगळे आपल्याला ह्या गॅनोडर्मातून मिळतात. आता हा गॅनोडर्मा घ्यायचा कसा, तर घेताना तो ऍक्च्युली आपल्याकडे त्याचं आरजीजीएल म्हणून येतं, की ते बॉडी सर्व्हिसिंगचं काम करतं. आणि बॉडी सर्व्हिसिंग बरोबर मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे घ्यायचं कोणी, तर हे प्रत्येक जण घेऊ शकतं. पण समजा एखाद्याला खूप क्रिटिकल प्रॉब्लेम्स आहेत, आजार आहेत, जसं एखाद्याला डायबिटीजमुळे गँग्रीन आहे किंवा एखादा कर्करोग, कॅन्सर सारखा आजार आहे किंवा बाकीचे काही थायरॉइड सारखे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे त्या प्रॉब्लेम मध्ये तो गेलेला आहे. पण त्याच्यातनं बाहेर रिव्हर्स यायचंय, त्याला परत रिटर्न यायचंय, तर त्याच्यासाठी 100% तुम्हाला आरजीजीएल घ्या. कारण हे मेन बेसिक सेलवर काम करतं. जसं आपलं गॅनोडर्मा ते फ्रूट आणि त्याच्या मुळापासनं त्या ह्या पावली आहेत, त्याच्यामुळे हे दिलं तर तो बेनिफिट होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला एन्झाईम्स म्हणजे पाचक रसांची पण फार गरज असते बॉडीला. जसं की आपण आहारात बऱ्याच वेळा आपण आहे ना, काही फॅमिलीमध्ये बघा रुटीन ड्रायफ्रुट्स घेतले जातात, फळं घेतली जातात, पण तरी पण तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिक आहे किंवा जे काही हे घेतलेलं पोषण आहे ते बॉडीमध्ये किंवा सेलमध्ये अब्सॉर्प्शन होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे मॉरिंडा सिट्रोफोलिया फळापासून जो ज्यूस बनवलेला आहे, जो नोनी किंवा मोरेंझी म्हणून असा ज्यूस येतो, की तो घेतल्यानंतर तुमचे जे काही पाचक रस आहेत ते तयार करणं चं काम केलं जातं, की ज्याच्यामुळे तुम्हाला भरपूर बेनिफिट त्याच्यात होतात. आणि हे जे पाचक रस आहे याचा म्हणजे तुम्ही आहारातून पण चांगल्या गोष्टी घेतल्या तर त्याचं योग्य पद्धतीने तुम्हाला तुमच्या सेल लेवलला डेव्हलप करण्यासाठी किंवा तुमच्या शरीराची एनर्जी वाढवण्यासाठी म्हणजे शोषण्याची प्रक्रिया वाढवतं थोडक्यात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी घेतल्या तर तो फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडं स्पिरुलिना, ऍक्च्युली ही स्पिरुलिना खूप बेस्ट आहे माझ्या दृष्टीने तर. कारण मी भरपूर पेशंटला देते, मी स्वतःही गेली 10 ते 11 वर्ष झालं घेते. आणि याचा बेनिफिट काय झाला मी तुम्हाला थोडस माझ्या फॅमिली मधले रिझल्ट सुरुवातीला शेअर करेन. मी भरपूर लोकांना याचं ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता मी स्पिरुलिना गेली जवळ 11 वर्ष घेतलीये. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला तर मला जे काही हार्मोन्स
डिसऑर्डर, बऱ्याच लेडीजमध्ये मोनोपोज एज आलं की हार्मोन डिसऑर्डर होतं. आणि हार्मोन डिसऑर्डर झालं की तुम्ही बघा, जी लोक हे रेग्युलर प्रामाणिकपणे खातात ना, आता जी इतर जी ऐकतात ते, त्यांना पण लक्षात येणार की आपण हे घेतलं तर काय फायदा झाला. कारण आता मी घेते तर मी ऑब्झर्व केलं की माझं हिमोग्लोबिन कधी डाऊन होत नाही, म्हणजे 13 पॉईंटच्या पुढंच ते हिमोग्लोबिन रेग्युलर राहतंय. त्याचबरोबर मला स्वतःला जे काही मोनोपोज मध्ये बऱ्याच लेडीज मध्ये गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स होणं, ओव्हर ब्लिडिंग होणं, किंवा बरेचसे याला गर्भाशयाला किंवा तुम्हाला युट्रसला इन्फेक्शन होत राहतात लेडीजला, किंवा बऱ्याचशा गोष्टी, किंवा चिडचिडेपणा येतो लेडीज मधला, एक मानसिक संतुलन पण बिघडून जातं त्या काळात. जे काय हार्मोन्स डिस्टर्ब झालेले असतात त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम बऱ्याच वेळा, चिडचिडेपणा वाढतो त्या काळात. लेडीज मध्ये हाडं ठिसूळ होण्याचं, मग त्याच्यामुळे बॉडी पेन, बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, बऱ्यापैकी मी म्हणेल 80% माझ्यातला तो त्रास ह्या स्पिरुलिनाने घालवलेला आहे. कारण मी आज गेली 10 ते 11 वर्षे प्रामाणिकपणे स्पिरुलिना घेतलीये आणि त्याचा तो बेनिफिट मला 100% मिळालेला आहे. कारण मी आज माझ्या काही रिलेटिव्ह मध्ये म्हणा, माझ्या काही फ्रेंड सर्कलमध्ये किंवा माझ्याकडे येणाऱ्या पेशंट मध्ये ऑब्झर्व करत असते की त्यांना काय प्रकारचे त्रास होतात. बऱ्याच वेळा एवढं ओव्हर ब्लिडिंग होतं की त्यांच्यामध्ये युट्रस रिमूव्ह पण करायला लागतं. हे पण चान्सेस वाढतात. किंवा काहींना व्हाईट डिस्चार्ज याच्यामुळं पण बऱ्याच जणांना युट्रस रिमूव्ह करायला लागतं, किंवा युट्रसचा कॅन्सर होण्याचे चान्सेस पण मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याच्यामुळे हे बेनिफिट होतात. त्याचबरोबर घरात सगळे लोक, मी घेते त्याचबरोबर माझ्या फॅमिलीमध्ये सगळे घेतात. कारण आमच्या सासूबाईंना गेली 27 वर्ष डायबिटीज. त्यांच्या एजच्या बऱ्याचशा लेडीज डायबिटीजचे क्रिटिकल प्रॉब्लेम्स येऊन काही गेल्या पण, आणि काही बेड रिडन आहेत. पण यांच्या बाबतीत रेग्युलर आम्ही, आता त्यांनाही मी गेली 11 वर्ष देतीये, कारण मला माहितीये जर एखादा प्रॉब्लेम आला डायबिटीजमुळे तर तो खूप मोठा येतो. पॅरलाइज होणं, किंवा त्याच्यामध्ये एखादा अवयव डॅमेज होणं, म्हणजे तुमचं कधीतरी दृष्टी जाऊ शकते, किंवा किडनी फेल्युअर मध्ये जाऊ शकतं पेशंट, बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये. पण ही ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये शरीराची ताकद एवढं इम्प्रूव्ह करतं की ज्याच्यातनं तुम्हाला क्रिटिकल प्रॉब्लेम पर्यंत येत नाही. त्याच्यामुळं हे देणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर जर रेग्युलर कन्झ्युम करत असेल मुलं सुद्धा, तर त्यांच्यामध्ये पण येणारे जे व्हायरल इन्फेक्शन म्हणा, ते सुद्धा खूप प्रमाणात कमी राहतात. त्याच्यामुळे हे आपण सुचवायला, किंवा हे प्रत्येक फॅमिलीमध्ये 100% गेलं पाहिजे. आणि मी जेवढ्या फॅमिलींपर्यंत हे पोहोचवलंय, प्रत्येकाला याचे फायदे. कारण मला प्रत्येकाचं जे मी ऑब्झर्व करते किंवा ती लोक स्वतःहून सांगतात, त्यांच्यामध्ये मी पाहते, म्हणजे भले 1-2 दिवस टेम्परेचर आलं तरी त्यांना आता माझी एक भाची आहे ऍक्च्युली, ती पण रेग्युलर स्पिरुलिना वापरते, कारण तिने प्रेग्नन्सी मध्ये पण घेतलं होतं. तिचं बाळ पण खूप छान आहे, आणि चांगलं एक आता 5 वर्षाचा आहे, पण त्याची शारीरिक क्षमता आणि बौद्धिक दोन्ही खूप पॉवरफुल आहे. आजही कोकुलजी वगैरे बरेचसे प्रोडक्ट कन्झ्युम करतोय. आणि त्याचा फायदा तिला काय झाला, मध्ये तिला टेम्परेचर आलं, एक 2 ते 3 दिवस आलं, आणि त्याच्यानंतर तिला ते थोडंसं मेडिसिन, बऱ्याच वेळा आजकाल लोकांना जॉईंट पेन होत जाते, म्हणजे चिकनगुनिया म्हणतात त्याला. तर तो प्रॉब्लेम खूप जणांना येतो. तिलाही एक दिवस तसं वाटलं खूप असं की बाबा आता, पण थोडंसं मेडिसिन घेतले आणि त्याच्यातनं ती फास्ट रिकवर झाली. आणि तिचीच एक फ्रेंड तिच्या तिकडेच राहिलाय, ती म्हणे आता तिला 3 महिने झाले हे चिकनगुनिया झालेला, आजही तिचे जॉईंट दुखतात, ती अशी वाकडी वाकडी चालतीये, तिला उठताना त्रास होतोय, बसताना त्रास होतोय. म्हणजे हे बेनिफिट्स आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यात. त्याच्यामुळं प्रत्येकाने वापरणं फार गरजेचं आहे. थोड्या फार प्रमाणात आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या रोजच्या डायनिंग टेबलवर स्पिरुलिना रेग्युलर असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आता आपण जर विचार केला, म्हणजे
आपण घरात, प्रत्येक घरात काही ना काही आणलं जातं. चहा वेगळा आणला जातो, वेगवेगळे ब्रँड आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी काही हेल्थ ड्रिंक्स आणले जातात, किंवा जी काही तरुण मुलं आहेत त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पेय घेऊन येतात. अं, आणि हे सगळं खर्च तर घरात चाललेला आहे, पण त्याचा बेनिफिट कितपत होतोय हे आपण त्याच्यावर ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. कारण आज जर आपण गॅनोडर्मा म्हटलं तर गोळ्यांमधूनच घ्यायला पाहिजे असं काही नाही. कारण मी गेली 11 वर्ष घरात माझा चहाचा ब्रँड बदललाय. मुलांचा हेल्थ ड्रिंकचा, म्हणजे जे काय पूर्वी वापरत होता हॉर्लिक्स म्हणा, तो ब्रँड चेंज केलाय. आणि त्याचबरोबर आता थोडीशी तरुण मुलं झाली की त्यांना कॉफी, बाकीचे काही ड्रिंक्स प्यायची इच्छा होते, तर त्याच्यामध्ये हे ड्रिंक्स चेंज जर केले ना, तर तुमच्या घरामध्ये 100% आरोग्य येणार आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर हा जो ब्लॅक टी आहे की ज्याच्यामध्ये गॅनोडर्माचं काही प्रमाण आहे, 1, 2 ते 3% प्रमाण आहे. पण ह्या चहाचाही खूप सुंदर बेनिफिट होतो. त्याच्यामध्ये जे काही गॅनोडर्माचे बेनिफिट्स आहेत, म्हणजे तुम्ही जर थोड्या थोड्या प्रमाणात जरी रेग्युलर घेत राहिला आता, तरी तुम्हाला बरेचसे पचनाच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुमच्या हार्मोन्सच्या रिलेटेड, म्हणजे तुमच्या शरीरातला जो काही इनबॅलन्स आहे, म्हणजे तुमच्या शरीराची सिस्टीम ती रेग्युलेट करायला किंवा ती रेग्युलेट म्हणजे नॉर्मल करायला 100% याचं हातभार लागतो. कारण माझ्याकडे आता बरेच लोक जे चहा पितात ना, त्यांचे पित्त, ऍसिडिटी याच्या गोळ्या बंद झाल्यात. सगळ्यात पहिलं तर माझं स्वतःचं उदाहरण आहे. त्याचबरोबर आमच्या घरात पण मी आता सांगेल की आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की डायबिटीज अनुवंशिक आहे. घरात एकाला झाला की दुसऱ्याला 100% एज नुसार येणारच ते, किंवा आर्थरायटिस, असे बरेचसे डिसीज डॉक्टर लोक विचारतात तुमच्या घरात कुणाला होता का म्हटलं की तू त्याच्यामुळे तुम्हाला आला असं. ऍक्च्युली ते नॅचरली आहे, कारण जे काही जीन्स आहेत आई वडिलांकडून येणारे ते 100% पुढच्या पिढीमध्ये पास आउट होतात. पण आपण जर काही गोष्टी, मी हे गॅनोडर्माचा स्टडी केलाय की जे जीन, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा अनुवंशिकतेमध्ये सुद्धा बदल करण्याची ताकद ह्या गॅनोडर्मामध्ये आहे. म्हणजे तुम्ही रेग्युलर एखादी चहा कॉफी, आता आमच्या घरात हा चहा आणि एक 3 in 1 कॉफी, कॉर्डिसेप कॉफी हे भरपूर प्रमाणात पिलं जातं. आणि स्वतः माझे मिस्टर म्हणजे डॉक्टर 3 in 1 कॉफी आणि कॉर्डिसेप कॉफी भरपूर प्रमाणात घेतात. त्यांना स्वतःला खूप ब्रॉन्कायटिस, म्हणजे एक क्लायमॅट चेंज झालं की खूप खोकला यायचा. आणि त्यांना ते बऱ्याच वेळा त्या क्लायमॅटमध्ये डॉक्टर पंप द्यायचे ओढायला, स्टिरॉइड्स द्यायचे की ज्याच्यातनं त्यांना रिकव्हरीसाठी त्याचीच गरज पडायची. पण आज गेली 4 ते 5 वर्ष झालं, 100% ती गोष्ट लागत नाहीये, किंवा तो खोकलाही त्या पद्धतीने येत नाही किंवा सर्दी होत नाही. आणि सगळ्यात बेस्ट बेनिफिट म्हणजे जो त्यांच्या आईमध्ये, मामांमध्ये, म्हणजे त्यांच्या अनुवंशिकतेमध्ये जो शुगर, म्हणजे डायबिटीज हा जो आजार होता किंवा जो लाईफस्टाईल डिसीज होता, तो डिसीज आज त्यांचं, आता आम्ही किती एक 15 दिवसापूर्वी एक ब्लड टेस्ट केली होती, तो 100% नॉर्मल आहे. म्हणजे आज 56 एजला कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ही जर लाईफस्टाईल आम्ही जर बदलली नसती किंवा काही ब्रँड घरातले चेंज केले नसते, कारण मी चहा बदलल्यामुळं मी हळूहळू सगळ्यांचे बरेचसे घरातले ब्रँड चेंज करून टाकले की ज्याच्यातनं बेनिफिट मला मिळत गेला. कारण आम्ही कोरोनामध्ये सुद्धा आहे ना पेशंटच्या सानिध्यात येत होतो. जर विचार करा, डॉक्टरांचे 2 फ्रेंड्स होते की ज्यांना डायबिटीज होता, की जे कोरोनामध्ये, एक काळेवाडीमध्ये होते, एक नगरला होते, की जे कोरोनामध्ये त्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाले, नंतर ते क्रिटिकल प्रॉब्लेम मध्ये जाऊन म्हणजे एक्सपायर झाले. म्हणजे हे प्रॉब्लेम पर्यंत आपण म्हणजे मी म्हणेल माझ्या नशीब की जेणेकरून 11 वर्षापूर्वी माझ्या घरात काही गोष्टी आल्या आणि तो बेनिफिट मला मिळाला. आणि हाच बेनिफिट जे ज्या लोकांच्या फॅमिली पर्यंत मी पोहोचवले,
त्या त्या फॅमिलीमध्ये म्हणजे ते प्रॉब्लेम अवॉइड होतात. त्याच्यामुळे आपण हे लोकांना सुचवणं, आता हे कोकोजी लहान मुलांना द्या, तुम्ही हेल्थ ड्रिंक म्हणून देऊ शकता, कारण हे बौद्धिक आणि शारीरिक क्षमता खूप छान वाढवतं. त्याचबरोबर मुलांची मी म्हणेल प्रेग्नन्सी मध्ये दिलं तर येणारं बाळ सुद्धा तेवढं पॉवरफुल ब्रेन घेऊन जन्माला येतं. कारण मी असे ज्या ज्या लोकांनी घेतलंय ना, आणि ज्या लोकांनी घेतलंय ना त्याच्या आजूबाजूचे रिलेटिव्ह म्हणा, तिच्या जवळची जी लोक आहेत ना, ती स्वतःहून येतात, अरे ते तुम्ही तिला प्रेग्नन्सी मध्ये दिलं होतं ना स्पिरुलिना आणि कोकोजी, ते आम्हाला पण घ्यायचे. म्हणजे त्या बाळाकडं पाहिल्यानंतर 100% दुसऱ्या व्यक्तीला जाणवतं की त्याच्यामध्ये एक वेगळेपण आहे. कारण दोन मुलं जर उभी केली ना तर तुम्हाला लक्षात येतं, एखादं जर बोलण्यामध्ये सगळ्यामध्ये जर चंट असेल किंवा त्याची ऍक्टिव्हिटी पण फास्ट असेल, तर आपल्याला लगेच लक्षात येतं की 100 म्हणजे ती ती जे काही घेत होती तिच्या आजूबाजूची लोक पाहत असतात आणि ते मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्याच्यामुळे आपण हे सुचू शकतो. त्याचबरोबर ही 2 in 1 कॉफी जिम करणाऱ्या मुलांना किंवा जे लोकांना ब्लॅक कॉफी आवडते त्यांना द्या. त्याच्यातनं त्यांना गॅनोडर्माचा बेनिफिट पण मिळेल आणि त्याच्यामध्ये एनर्जी, आहार पण त्याच्यातनं त्यांना मिळेल. त्याचबरोबर आपल्याकडे कंबुचा म्हणून एक ड्रिंक येतं की जे वेट मॅनेज करतं. बऱ्याच वेळा काय होतं बघा, लेडीज मध्ये ना एक मोनोपोज आलं किंवा त्यांच्यामध्ये एक म्हणजे काहींना आहे ना पिरियडचे अचानक हार्मोन डिस्टर्ब झाले ना, पिरियडचे प्रॉब्लेम यायला स्टार्ट होतात आणि त्याच्यामध्ये हार्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळं पण काहींचं वेट गेन होतं किंवा काहींना डिलेव्हरी नंतर वेट गेन होतं, काहींचं मोनोपोज मध्ये वेट गेन होतं आणि काहींच्या लाईफस्टाईलमुळे पण वेट गेन होतं की एक्सरसाइजचा हेच नाही किंवा त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती पूर्ण किंवा बसून काम आहेत अशा लोकांना किंवा एक्झर्शन काहीच नाहीये, तर अशा लोकांचा अचानक वेट गेन होत असतं. आणि मग ते वेट गेन झालं की त्याला आपण वेट लॉस करण्यासाठी भरपूर कष्ट पडतात. तुम्ही बघा त्याचे पॅकेजेस आहेत मोठे मोठे. मग नुसतं खाऊन वेट लॉस होत नाही, त्याच्यासाठी भरपूर एक्सरसाइज करणं, त्याच्यावर खाण्याचं पण भरपूर नियंत्रण असतं. पण मी आता ऑब्झर्व केले आपल्यामध्ये जे रेग्युलर चहा कॉफी किंवा काही गोष्टी घेतात, त्यांचं डिटॉक्सिफिकेशन, पचनक्रिया ह्या सगळ्या गोष्टी थोड्या बॅलन्स राहतात आणि त्यांचं नॅचरली वेट मॅनेज राहतं. तुम्ही जी जी लोक प्रामाणिकपणे घेतात ना त्यांच्यामध्ये ऑब्झर्व करा आणि किंवा स्वतःच स्वतः पण ऑब्झर्व करू शकतो. कारण मी पाहते माझं जवळ अम, एक 68 67 असं वेट राहायचं. पण जसं मी हे DXN कंझ्युम करायला स्टार्ट केले ना, माझं एक 58 ते 60 याच्या आसपास वेट राहतं. असं खूप वेट गेनही होत नाही किंवा खूप कमी होत नाही. त्याच्यामुळे हा बेनिफिट त्याच्यातनं मिळत राहतो. त्याचबरोबर आता जर तुम्ही थंडीचं मी अजून एक सुचवेल. आता आपल्याकडे एक बऱ्याच लेडीजला आहे ना थंडीचा त्रास होतोय. कारण माझ्याकडे आता काल 1 2 3 दिवसात आहे ना बॅक पेन होतोय किंवा कंबर दुखतीये किंवा म्हणजे जॉईंट पेन होतात आहे. तर एक क्लायमेट चेंज झालं, एक थंड वातावरण आलं की तो प्रॉब्लेम येतोय. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे ना एक कॅल्शियम आहे आता सध्या थोडंसं रेग्युलर घेतलं ह्या 3 4 महिन्या साठी, तर त्याचं बेनिफिट चांगलं होतंय. कारण लेडीज मध्ये बऱ्याच वेळा कॅल्शियम डेफिशियन्सी असते. तर हेल्दी बोन म्हणून आपल्याकडे ऑलरेडी पहिलं अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये नॅचरल फॉर्म मध्ये कॅल्शियम आहे. म्हणजे हाडजोड वनस्पती, आवळा, पुन्हा कॅल्शियम कार्बोनेट असे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये. ते घेतलं तर कुठेही त्याचा मेन प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच दुखादुखी कमी होती. आणि एक आत्ताच एक कॅल्शियम आलंय अस्थि संभारका, की जे पावडर फॉर्म मध्ये पण त्याच्यामध्ये पण नॅचरल आहे. त्यांनी याच्यामध्ये ज्यांना ऑस्ट्रिओपोरायसिस होतंय किंवा लवकर पाळी गेली, युट्रस काढले, गर्भाशय काढले की ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑब्सॉर्प्शन कमी होतं आणि अशा लोकांना बऱ्याच वेळा ऑस्ट्रिओपोरायसिस किंवा सांधिवात असे आजार व्हायला चालू होतात. तर त्याच्यामध्ये आपण ही पावडर म्हणजे प्रिव्हेन्शन साठी होऊ नये
त्या प्रॉब्लेम पर्यंत पोहोचू नये. ज्यांचं लवकर मोनोपोज झाले म्हणजे पिरियड लवकर गेले किंवा काही कारणाने युट्रस रिमूव्ह केलंय किंवा काही कारणाने लोक खाण्यामधून कॅल्शियम जातच नाही, दूधच आवडत नाही, दहीच आवडत नाही, बऱ्याच जणांच्या आवडीनिवडी असतात. तर अशा लोकांना आपण ही पावडर जी असती संभारका म्हणून पावडर आहे की ती देऊ शकतो किंवा हेल्दी बोनही देऊ शकतो की ज्याच्यात नॅचरल फॉर्म मध्ये कॅल्शियम आणि त्याचं त्याच्यामुळे अब्सॉर्प्शन चांगलं होतं. म्हणजे काही गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर ते जे क्लायमॅट नुसार किंवा येणाऱ्या सीझन नुसार जे काही त्रास जाणवतात ते अवॉइड करण्यासाठी फायदा होईल. आणि त्याच्याबरोबर मी म्हणेल एक कोकोनट व्हर्जिन ऑइल पण थोडंसं घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये थोडंसं शरीरामध्ये जे ड्रायनेस येतं किंवा जे जॉईंटला पॅक पॅक झाल्यासारखं वाटतं एवढं सहज बघा तुम्ही आपण जरी बोटं मोडायला गेलो समजा जे हाडं मोडतात ज्या लोकांना सवय असते ते एवढं सहज ते नाही वाजत तर कारण त्याच्यामध्ये एक हे येतं स्टिफनेस आलेलं असतं की जे सहज नाही होत. त्याच्यामुळं थोडंसं कोकोनट ऑइल जरी तुम्ही रेग्युलर 1-2 चमचे कन्झ्युम केलं तर तो फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी घेतल्या तर जे काही प्रॉब्लेम येतात त्याला अवॉइड करणं खूप सोपी गोष्ट आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपल्या घरातलं एक ब्रँड चेंज करायचं की ज्याच्यातनं तुम्हाला हे फायदे आरोग्याच्या रिलेटेड मिळू शकतात. तसंच आपण स्किन साठी पण आता थंडीचं पाहिलं ना तर एक स्किन ड्राय होते. तर स्किन ड्राय होते तर त्याच्यासाठी थोडस जे काय ऑइल आहे कोकोनट ऑइल म्हणा चबी बेबी ऑइल यांनी थोडस चेहऱ्याला मसाज रात्रीचं झोपताना जरी तुम्ही ऑइल लावून ठेवलं तर त्याचं ड्रायनेस येणार नाही. त्याचबरोबर आपल्याकडे आता एक सोप आलाय गॅनोजी ट्रान्स सोप त्याच्यामध्ये नॅचरली हे पण आहे कोकोनट ऑइल पण आहे. म्हणजे तुम्हाला तोही यूज करू शकता एक चेंज म्हणून म्हणजे स्किन ड्राय पडणार नाही. आणि त्याचबरोबर अलोव्हेराचं बॉडी लोशन अलोव्हेराचे पण काही हे येतात ते की थंडीचे यूज केले तर फायदे होतील. त्याचबरोबर हेअर साठी पण काही गोष्टी येतात हे अलोव्हेराचं बॉडी लोशन खूप बेस्ट आहे थंडीचं मी म्हणेल असं चिपचिप पण नाही म्हणजे दिवसा पण लावून जाऊ शकतो इवन रात्री पण लावू शकतो की त्याच्यामुळे स्किन ड्राय नाही पडणार. हे व्हर्जिन कोकोनट ऑइलचं मी सांगितलं. आपली पेस्ट आता थंडीची पेस्ट एक यूज करायला द्या भरपूर जणांना आता थंडीचं आहे ना दात सेन्सिटिव्ह दात होणं खूप नॅचरली होतं ते कारण ते दात सेन्सिटिव्ह होतात आणि काही गोड गार गरम लागलं किंवा एखादी कडक पदार्थ खाल्ला तरी दातामध्ये वेदना होतात दात सळसळतात. तर त्याच्यासाठी तुम्ही गॅनोची पेस्ट सुचवा की दाताचे म्हणजे ओरल हेल्थ पूर्ण चांगली ठेवली जाते ज्याच्यातनं तोंडात दुर्गंधी म्हणा किंवा काही काही पण प्रॉब्लेम्स असतो तोंडाचे किंवा काहींना दातामधून रक्त येतं पस येतो तर त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे आणि फक्त थोडीशी पेस्ट घेऊन तोंडात लावणं हात स्वच्छ धुवून तर तो प्रॉब्लेम 100% अवॉइड होतो. त्याचबरोबर भाजलं कापलं खरचटलं याच्यासाठी पण यूज करू शकता. हेअर फॉल मध्ये सुद्धा किंवा केसांमध्ये कोंडा आहे त्याच्यासाठी सुद्धा पाण्यात थोडीशी पेस्ट टाकून केसांच्या मुळामध्ये लावू शकतो आपण. म्हणजे बरेचसे मल्टिपल फायदे तुम्हाला पेस्ट पूर्ण नॅचरल आहे लहान मुलांनाही देऊ शकता. मी आता बऱ्याचपैकी ज्या ज्या लोकांना सांगितले ना काल एक माझ्याकडं काही मुलं राहत होती त्याच्यातला तो मुलगा होता युवराज म्हणून त्याचं एक लहान 2.5 ते 3 वर्षाचा मुलगा आहे की जो पेस्ट तोंडाला लावली ना की तो गिळूनच घेतो. आता गिळून घेतो म्हटल्यावर ज्या केमिकलच्या पेस्ट आहेत मार्केटमध्ये आज तुम्ही विचार करा मुलांमध्ये जे केमिकल आज वयाच्या 2.5 3 वर्षाच्या असताना जात गेलं तर भविष्यात बरेचसे पचनाचे रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. काही कॅन्सर सारखे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असतात की जे बॉडीत गेल्यावर त्याची संभावना होऊ शकते. त्याच्यामुळे मुलांना तुम्ही नॅचरल गोष्ट द्या कारण तो पेस्ट घ्यायला आला होता मी म्हटलं मग म्हणे अहो हा पेस्ट आहे ना तोंडात लावली की घेऊन घेतो तो थुंकतच कारण त्या मार्केटमधल्याही पेस्ट टेस्टला छान लागतात ते गिळतातच. माझ्याकडे आता म्हणजे मी सांगेल आता त्याला काय कारणाने कॅन्सर झाला माहिती नाही पण मुलगा एक 5 वर्षाचा
5 ते 4 वर्षाच्या आसपास, त्याला आज वर्ष झालं. माझ्याकडे एक ते सुवर्ण प्राश ड्रॉप देतो तो मुलगा. त्याचा भाचा आहे तो. आणि त्याला संडासच्या आतमध्ये म्हणजे आतड्यांना, जे काय आपली आतडी असतात पोटातून खाली येतात संडासच्या जागेच्या त्या ठिकाणी त्याला गाठ झाली. आणि ती गाठ ऍक्च्युली त्यांनी टेस्ट केली, मग ती कॅन्सरची निघाली. आता एवढ्या लहान वयात हा कॅन्सर का झाला, कशामुळे झाला, याच्यावर डॉक्टर कधीच तुम्हाला ट्रीटमेंट देणार नाही. कारण झालं झालं तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट सुचवणार. पण होऊ नये याच्यासाठी आपल्याकडे ह्या गोष्टी आहेत, हे मात्र प्रत्येकाने लक्षात घ्या. कारण त्या मुलाला त्याच्यानंतर त्यांनी टाटाला नेलं मुंबईमध्ये. त्याला तिथं केमो चालू होते. त्याला इतके केमो दिले गेले की त्याच्यातनं त्याचं वेट खूप कमी झालं, म्हणजे तो खूप बारीक झाला. आणि त्यांनी केमो दिल्यानंतर केमो त्याचे संपले तेव्हा घरी आणलं तर त्याची गाठ काही विरघळली नाही, आहे तशीच होती. शेवटी डॉक्टर म्हटले त्याचं, म्हणजे त्याचं एवढा वीक झालेला होता ना की त्याचं ऑपरेशन पर्यंत राहील का नाही हे पण शक्यता नव्हती. पण त्या डॉक्टरांनी सुचवलं की त्याची ती गाठ म्हणजे संडासचा तो पूर्ण भाग काढायचा आणि ते टॉयलेट पूर्ण बाहेर काढायचं. म्हणजे तो भागच बंद करायचा ते तिथला, म्हणजे तेवढा पार्ट काढून. आता 5 वर्षाच्या बाळाला एवढं जर करायचं म्हटलं तर त्याचं शरीर कितपत, पण त्याचं ऑपरेशन व्हायच्या अगोदरच तो केमो दिल्यामुळं जो काही वीक झाला होता त्याने तो आता दिवाळीच्या अगोदर एक्सपायर झाला. म्हणजे ही गोष्ट घडू शकते, कोणताही आजार आपल्याला सांगून येत नाही, त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शनच करावं लागतं. त्याच्यामुळे काही ब्रँड आपण आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी 100% बदलायला पाहिजे. आता जर घरातले काही ब्रँड म्हटलं तर काही गोष्टी आपण ज्या घरात क्लिनिंग साठी वापरतो त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकारचे केमिकल्स येतात. त्याच्यामुळं पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स असतात. आता मी बऱ्याचशा ज्या कामवाल्या बायका येतात ना, ज्या मावश्या येतात, तुम्ही बघा त्यांचे हात नेहमी ड्राय असतात, कारण प्रत्येक घरात काही ना काही प्रकारचं क्लिनिंग साठी वापरलं जातं. फरशी पुसायला म्हणा किंवा कपडे धुवायला म्हणा, टॉयलेटसाठी, बाकीचं तुमचं साफसफाईसाठी. त्याच्यामधून जे स्किनला प्रॉब्लेम येतात बऱ्याच जणांना, अशा पूर्ण भेगा भेगा पडतात हाताला पायाला, ड्रायनेस येतं, इचिंग होतं, काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळं आपण याच्यापासनं थोडंसं ऑर्गॅनिक गोष्टी, चांगल्या गोष्टी वापरणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याकडं मल्टी क्लीनर खूप बेस्ट आहे. कारण मी वापरते आणि भरपूर लोकांना दिलंय, तर त्याचे बेनिफिट्स खूप छान आहेत आणि सुंदर आहेत. पुन्हा आपल्याकडं आता घरात मी सांगेल ऑइल. ऑइल बऱ्याच वेळा आपल्याकडे रिफाईंड ऑइल फॅमिलीमध्ये वापरलं जातं. आता रिफाईंड ऑइलही तसं पाहिलं तर स्वस्त नाही, कारण आज 150-160 रुपये लिटर मिळतंय ते सुद्धा. आणि म्हणजे ते घेऊन आपण आजार घरात आणल्यासारखे. म्हणजे आजकाल जे काही जॉईंटचे प्रॉब्लेम आहेत, जे हार्टचे प्रॉब्लेम आहेत, बरेचसे प्रॉब्लेम त्याच्यामुळे येत चाललेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या ऑइलपेक्षा आता बरेच लोकांचा कल आहे कोल्ड म्हणजे घाण्याचं तेल वापरणं. त्याच्यामुळे आपल्या घरात कुकिंगसाठी मी म्हणेल आपल्याकडे जे राईस ब्रॅन ऑइल आले की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप भरपूर प्रमाणात आहेत, म्हणजे तुम्हाला शरीरात मध्ये कॅन्सर सेल डेव्हलप होऊ नये याच्यासाठी पण याचा खूप सुंदर बेनिफिट होऊ शकतो. हार्टसाठी बेस्ट आहे, कारण ही कोल्ड प्रोसेसिंग आहे. आणि मेन म्हणजे ते जळत नाही. आणि त्यात याचा जो काही बॉइलिंगचा हे तो काहीतरी 255 असा आहे की ज्याच्यात तुम्ही एकदा बॉईल केलेलं, एकदा उकळलेलं तेल परत उकळलं तरी त्याच्यामध्ये पॉइझन घटक तयार नाही. त्याच्यामुळे हे ऑइल घरातलं ब्रँड चेंज करा. मुलांना त्याचबरोबर मुलांना आपण जी मैद्याची बिस्किटं देतो ती थोडीशी अवॉइड करणं स्टार्ट करा, की ज्याच्यातनं मुलांना आरोग्य मिळण्याकडं आपण अग्रक्रम करू शकतो. मुलांना चांगलं हेल्दी लाईफ देऊ शकतो. पुन्हा आपल्याकडे एक हिमालयन सॉल्ट पण येतं बघा थायरॉइड साठी. बऱ्याच वेळा पांढरं मीठ बंद करतात, कारण थायरॉइड येताना आयोडीन म्हणजे आपण जे मीठ घेतोय त्याच्यामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतोय.
त्याच्यामुळं थोडंसं मिठाचा प्रकार पण जो हिमालयन सॉल्ट, पिंक सॉल्ट आहे, ते जर यूज केलं तर 100% फायदा होतो त्याच्यासाठी. त्याचबरोबर स्किनसाठी पण खूप छान आहे. कारण एक मध्ये एक क्लिप टाकली होती मॅडमनी, की ज्याच्यामध्ये थोडंसं सकाळी सकाळी एक कोमट पाण्यामध्ये थोडंसं किंचित एक मी म्हणेल एकदम किंचित मीठ टाकायचं आणि ते प्यायचं, की जेणेकरून तुमची स्किन म्हणजे जे काही स्किनमध्ये ड्रायनेस येतंय किंवा एक हे नाही राहते, तर त्याच्यात मॉइश्चर सारखं म्हणजे एकदम छान दिसत नाही स्किन, ते ड्रायनेस राहतं. हे जर तुम्ही पिलं ना, दिवसभर पाणी पिण्याची फार इच्छा होती. म्हणजे हे जर सकाळी सकाळी पिलं ना, आपल्याला बऱ्याच वेळा पाणी प्यायचं देण्यात नाही राहत किंवा तहान लागत नाही म्हणून पित नाही. म्हणजे स्वतःहून पाणी पिण्याची प्रक्रिया फार कमी राहते. त्याच्यामुळे बरेचसे किडनीच्या रिलेटेड म्हणा, डिटॉक्सिफिकेशन कमी होतं आणि बरेचसे प्रॉब्लेम बॉडीमध्ये वाढत जातात. त्याच्यासाठी आपण जर हे पिंक सॉल्ट थोडंसं पाण्यात टाकून पिलं तर स्किनला तजेला येण्यासाठी पण छान आहे आणि आपल्याला पाणी पिण्यासाठी पण याचा खूप छान फायदा होतो. दिवसभर ते पाणी पिण्याची इच्छा होत राहते. त्याच्यामुळं ही गोष्ट तुम्ही 100% चेंज करा. आपल्याकडं काही गोष्टी आयुर्वेदा म्हणजे सिंगल हर्ब पण आहेत, की ज्या देऊ शकता. बऱ्याच वेळा मी म्हणेल त्रिफळा एक प्रत्येकाने संध्याकाळी घ्यायला हरकत नाही, ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे किंवा वात, पित्त, कफ. कारण हे प्रत्येकाचं कुठंतरी इनबॅलन्स आहे. काहींचा वात जास्त असतो. आता ह्या दिवसात थोडासा वात वाढलेला असतो बघा. तर त्याच्यासाठी तुम्ही हे त्रिफळा एक जरी रात्रीची रोज घेतली तरी तुम्हाला म्हणजे पोट साफ होणं किंवा वात, पित्त, कफ याचं बॅलन्सिंग होणं किंवा काहींना आता कफ होतो जास्त, तर कफ बाहेर पडण्यासाठी पण म्हणजे टॉयलेट वाटे कफ पण बाहेर पडू शकतो. त्याच्यामुळे त्रिफळा रेग्युलर एक घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ब्राह्मी, पुन्हा गिलोय, अश्वगंधा हे वेगवेगळे जे हर्ब्स आहेत सिंगल हर्ब, हे पण ज्यांना म्हणजे छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी देऊ शकतो, की बाबा आता स्पिरुलिना नाहीच खाऊ शकत तर अश्वगंधा द्या. अश्वगंधानी पण एनर्जी, कारण म्हणजे जसं अश्वगंधा इंडियन जिंकन सारखे आहे, त्याच्यामुळे ते एनर्जी वाढवतं. भरपूर फायदे त्याचे पण होतात. त्याचबरोबर आजकाल बऱ्याच जणांमध्ये B12 डेफिशियन्सी आहे बघा. कारण त्या B12 डेफिशियन्सीमुळे छोटे छोटे प्रॉब्लेम खूप जाणवतात आणि छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी रेग्युलर हॉस्पिटलला येत असतात लोक. मग म्हणजे त्यांना थकल्यासारखं जाणवतं, चिडचिडेपणा वाढलेला असतो किंवा एक स्वतःच बॅलन्स म्हणजे अरे आता मी पडतो काय असं वाटत असतं. पुन्हा एक थोडस म्हणजे बरेचसे छोटे छोटे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जाणवत असतात. आणि आता बऱ्याच जणांचे आहे ना B12 डेफिशियन्सी 100% मी म्हणेल 100 मध्ये 70% लोकांना थोडस वयाच्या 30 नंतर 40 नंतर B12 डेफिशियन्सी यायला सुरुवात होती. त्याच्यामुळे आपलं जे जिंकसेन आहे ते तुम्ही डेली देऊ शकता. पुन्हा मी हेल्दी बोन विषयी सांगितलं, कॅल्शियम विषयी. त्याच्यामुळे आपल्या घरात जर काही ब्रँड तुम्ही जर चेंज केले ना, आता बऱ्याच वेळा हे लेडीजच्या हातात असतं बघा. तुम्ही जसं मी स्वतःचा टी बदलला आणि घरात हळूहळू सगळ्यांचा टी बदलला. म्हणजे भले वेळ गेला पण त्याच्यामुळे मला फायदा काय झाला तर माझ्या घरी आरोग्याचे जे काही बाबा प्रॉब्लेम्स येणार होते भविष्यात ते 100% अवॉइड झाले. प्रॉब्लेम छोटे छोटे येतात पण ते मोठ्या प्रॉब्लेम मध्ये हे नाही होत. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं एखाद्या घरात एवढा मोठा प्रॉब्लेम येतो की सगळं घरच त्याच्यामुळे हलून जातं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तर आपल्या घरात अशा काही गोष्टी की ज्याच्यातनं आपल्या मुलांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या घरात जी वयस्कर मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना आरोग्य मिळेल. आणि त्याच्यातनं आपल्याला पाहून आपले जे काही रिलेटिव्ह म्हणा, मित्रमैत्रिणी म्हणा किंवा जे काही आपल्या आजूबाजूला शेजारी राहतात ते 100% त्यांना लक्षात येतं की हे काहीतरी वेगळं वापरतात की ज्याच्यातनं त्यांना एवढे सुंदर बेनिफिट मिळतात.
त्याच्यामुळे प्रत्येकाने हे घरातले काही ब्रँड चेंज करा की ज्याच्यातनं तुम्हाला हेल्थ मिळू शकते. आणि हे ब्रँड चेंज करून थोडस आपण दुसऱ्याला सांगितलं तर त्यांच्याही घरात आरोग्य नांदू शकतं. त्याच्यामुळे हे कामही आपल्याला करायचं. ओके, थँक्यू.